महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आपलं व्यक्तिमत्व घडतं इथे। आपले विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा जपणारे जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमच्याकडे नवनवीन शूटिंग शर्टिंग साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन वेअर्स, सहावार साडी, नववार साडी, हँडलूम, स्वेटर असं सर्व काही जय बालाजी कलेक्शनच्या भव्य दालनात योग्य दरात उपलब्ध। सण उत्सव जवळच आले तर मग आजच भेट द्या जय बालाजी कलेक्शन ओतूर। आमचा पत्ता नवीन एसटी स्टँड जवळच, ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। प्रोप्रायटर अक्षय शेठ डुमरे पाटील, जय बालाजी कलेक्शन ओतूर। संपर्क 8600 77 39 87। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण ते म्हणजे आळेफाटा आणि याच आळेफाटा परिसरात रात्रीच्या वेळी प्रवासादरम्यान वाहनांमधील डिझेल चोरीला जात असल्याच्या घटना घडत असताना राजेश कुमार चुनीलाल परमार यांनी त्यांच्या टेम्पोमधील डिझेल चोरी झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसात दाखल केल्यानंतर आळेफाटा पोलिसांनी थिरन सिनेमा सारखी डिझेलची चोरी करणारी टोळी मोठ्या शिताफीने पकडली आहे। यामध्ये आरोपी राजाराम कनीराम परमार, फिरोज अजीज खान, ओमप्रकाश राधेश्याम बैरागी, कल्लू खा रुस्तम मंसुरी, विनोद नारायण सिंग सर्व आरोपी राहणार मध्य प्रदेश यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलाय। सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, चंद्रा डुमरे, सुनील गिरी, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, प्रल्हाद गायकवाड, प्रल्हाद आव्हाड, नवीन अरगडे, ओमकार खुने, गणेश जगताप, दीपक नागरे, प्रवीण अल्लाट, कांचन रानडे, विशाल पालवे यांनी केली आहे। याच बातमीची दृश्य पाठवली आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। 17 जानेवारी रोजी आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनला राजेश परमार यांनी कंप्लेंट दिली होती की त्यांच्या आयशर ट्रकमधनं ते इथे रात्री विश्रांतीला थांबलेले असताना कोणीतरी डिझेल चोरी केलेलं होतं। अज्ञात आरोपीने 200 लिटर त्यांच्या गाडीच्या टँकमधून चोरी केल्याची तक्रार आपल्याकडे दाखल होती। तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आमच्या डिटेक्शन ब्रांचने आरोपींचा शोध लावून 5 आरोपी अटक केलेले आहेत अद्यापपर्यंत। सदर आरोपी हे MP डिस्ट्रिक्ट शाजापूर मध्य प्रदेश येथील रहिवासी असून 5 जणांची टोळी असून ते दररोज रात्री ट्रक घेऊन नाशिक आणि नगर हायवेला अशा प्रकारे चोऱ्या करत होते। रोज साधारणतः त्यांचं टार्गेट 400 ते 500 लिटर चोरी करण्याचं होतं। असं ते बरेच दिवसापासून करतायत। आता त्यांच्या संदर्भात आणखी कोणत्या पोलीस स्टेशनला किती गुन्हे दाखल आहेत या संदर्भात माहिती घेतली असता पारगाव पोलीस स्टेशनला एक गुन्हा केला असल्याचे त्यांनी आतापर्यंत कबुली दिलेली आहे। त्यानंतर जिल्ह्यामध्ये इतर कुठे गुन्हे दाखल असतील तर त्यांच्याकडे वर्ग करण्याची तजवीज ठेवलेली आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।